हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। आणि उद्याचा आहे श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार, म्हणजेच आजचा रविवार होता आणि आपण म्हणजेच सोमवारच्या दिवशी बेलाची पानं तोडायची नसतात किंवा म्हणजे श्रावण सोमवार देखील जेव्हा असतात तर तेव्हा आपल्याला सोमवारच्या दिवशी जी बेलाची पानं असतात तर ती झाडाची आपल्याला तोडायला चालत नाहीत। त्यामुळे म्हणजेच मी रविवारीच जी काही बेलाची पानं मला पूजेला लागतात तर ती मी घेऊन आलो होतो। तर आता म्हणजेच संध्याकाळचे 5 वाजत होते, तर 5 वाजताच मी जे काही म्हणजे थोडंसं पूजेला जे सामान लागणार असतं तर ते मी घेऊन येत असतो, म्हणजेच जेणेकरून मला म्हणजे दुसऱ्या दिवशी जास्त वेळ लागत नाही पूजा करण्यासाठी। म्हणजेच जी माती मला हवी होती तर ती देखील मी घेऊन आलो होतो, कारण जे शिवलिंग होतं तर ते मी मातीचंच तयार करत असतो। कारण श्रावण महिन्यामध्ये जास्त शिवलिंग हे पार्थिव शिवलिंगाला असतं, म्हणजेच आपण जे मातीचं शिवलिंग तयार करतो तर त्यालाच पार्थिव शिवलिंग असं म्हणतात। तर श्रावण महिन्यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्व हे पार्थिव शिवलिंगाला असतं, त्यामुळे मग मी तेच शिवलिंग तयार करतो, म्हणजेच मातीचे शिवलिंग तयार करतो। आणि जे पितळेचे म्हणजे जे पंचधातूचे शिवलिंग आहे तर ते मी घेतलेले नाही पूजा करण्यासाठी, तर जे काही मातीचं शिवलिंग असतं तर तेच मी पूजा करण्यासाठी तयार करत असतो आणि त्यानंतर त्याचं विसर्जन करून देतो। आता संध्याकाळचेच म्हणजेच 5 वाजले होते, तर जे बेलाची पानं मला पूजेला लागणार होती तर सर्व मी ती आणून घेतली, म्हणजे पहिल्यांदा स्वच्छ ती पाण्याने धुवून घेतली आणि त्यानंतर सर्व जी चांगली पानं होती तर ती मी निवडली। त्यामध्ये मला म्हणजेच 5 पानाची देखील बेलपान मिळाले, म्हणजेच मागच्या सोमवारी देखील मला 5 पानाचे बेलपान मिळाले होते, तर ते माझ्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मी ते ठेवून दिलं, म्हणजेच ते चांगले मांडलं जातं। तर आजच्या म्हणजेच आज देखील मी बेल आणला होता, तर त्यामध्ये देखील जे 5 पानाचे बेलपान होते तर ते देखील मला आज मिळाले होते, तर ते देखील मी माझ्या पुस्तकामध्ये ठेवून देणार आहे। म्हणजे जे नित्यसेवेचं माझं पुस्तक राहतं तर त्यामध्ये आपण हे पान ठेवायचं असतं आणि आता हे रात्रभर म्हणजेच राहत नाहीत, त्यामुळे अशा प्रकारे मी कपड्यामध्ये ठेवतो जेणेकरून ते रात्रभर राहतं। म्हणजेच आता ऊन म्हणजेच होतं दुपारी, त्यामुळे वातावरण थोडंसं म्हणजेच गरम झालं होतं, त्यामुळे मग अशा प्रकारच्या कपड्यामध्ये जर बेलट पान ठेवले तर ते म्हणजे तसेच टवटवीत राहतात। त्यामुळे मी म्हणजेच एक पांढरा कपडा होता माझ्याकडे तर तोच मी ओला करून घेतला आणि त्यामध्ये सर्व जी बेलाची पानं होती तर सर्व मी ती ठेवून घेतली। तर हा जो व्हिडिओ आहे तर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे, म्हणजेच जे काही म्हणजेच मी पूजेला साहित्य गोळा करत होतो तर तेव्हाचा हा व्हिडिओ आहे। आणि व्हिडिओ थोडासा मोठा होत होता, त्यामुळे तुम्हाला सेवेचा म्हणजेच जेव्हा मी महादेवांची सेवा केली पूजेचा व्हिडिओ तुम्हाला उद्या पाहायला मिळेल। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की आपण महादेवांच्या म्हणजे जेव्हा आपण महादेवांना अभिषेक वगैरे करतो किंवा महादेवांच्या पूजनासाठी आपण कोणकोणते साहित्य घेतले पाहिजे। तर सर्वात पहिल्यांदा जे पूजेला मला भांडी लागणार होती तर सर्वात पहिल्यांदा मी ती क्लीन करून घेतली। म्हणजेच तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत बॉक्स शेअर केला होता की जी काही पूजेची भांडी असतात तर ती मी अशा प्रकारच्या बॉक्समध्ये ठेवत असतो, जेणेकरून जेव्हा म्हणजे जशी लागली तर तेव्हा ते मिळून जातात। तर जो बॉक्स होता मोठा तर त्यामध्येच मी ते सर्व पूजेची म्हणजे छोटी मोठी जी काही असते तर ती मी भांडी त्यामध्ये ठेवत असतो आणि मला जशी लागली तर तशी मी घेत असतो। तर तुम्ही बघू शकता आता जे काही मला पूजेला साहित्य म्हणजेच भांडी वगैरे लागणार होती पितळेची तांब्याची किंवा जे मला तांब्या लागणार होते, आणि त्याचबरोबर मी म्हणजेच आता इथे जवळच महादेवाचे देखील मंदिर आहे तर तिथे देखील मी पाणी अर्पण करण्यासाठी जात असतो, म्हणजेच जल अर्पण करण्यासाठी जात असतो। तर त्यासाठी देखील मी एक तांब्या म्हणजे धुवून घेतला होता, जो तांब्याचा तांब्या आहे माझ्याकडे तर तो मी क्लीन करून घेतला होता, कारण पूजा झाल्यानंतर ऑफिसला जाण्या अगोदर मी त्या मंदिरामध्ये जात असतो आणि भगवान शंकरांची तिथे पिंड आहे तर तिला देखील अभिषेक करत असतो, म्हणजेच 1 लोटा जल अशा प्रकारे मी अर्पण करत असतो। तर जी काही पूजेला भांडी लागणार होती सर्वात पहिल्यांदा मी ती क्लीन करून घेतली, म्हणजेच जी ॲक्लिन पावडर आहे तर तिने मी ती स्वच्छ करून घेतली। त्याचबरोबर महादेवांची सेवा करण्यासाठी मला अशा प्रकारचं मोठं ताट लागत होतं तर ते देखील मी क्लीन करून घेतलं, म्हणजेच जेव्हाही आपण बेल किंवा मोठी वगैरे पूजा करतो तर अशा प्रकारच्या मोठ्या ताटामध्येच करायची, जेणेकरून मग आपण जे काही बेल वगैरे वाहतो तर तो इकडे तिकडे म्हणजे पडत नाही, नाहीतर आपण जर बेल वाहत राहिला छोट्या ताटामध्ये तर तो इकडे तिकडे पडण्याची शक्यता असते। त्यामुळे मी तरी अशा प्रकारचं मोठं ताटाचा यूज करत असतो। पानवेल डिश ही म्हणजेच मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केली होती, मी कोणाकडून बनवली होती, तर हे आता पूजेला मला खरंच खूप युजफुल ठरत आहे, त्यामुळे मी हे ताट बनवलं होतं आणि याची साईज पण खूप मोठ्या प्रमाणात आहे, म्हणजेच खूप मोठ्या साईजचं आहे, त्यामुळे याच्यामध्ये सर्व पूजेचं साहित्य देखील बसून जातं। तर जी काही भांडी आता मी क्लीन करून घेतली होती म्हणजेच पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर पुन्हा ती कोरड्या कपड्याने पुसून घेतली, नाहीतर त्याच्यावरचं पाण्याचे डाग तसेच राहिले तर पांढरे डाग त्याच्यावरती उमटतात आणि
त्यानंतर जे काही म्हणजेच आता समय वगैरे जेव्हा आपण साफ करतो किंवा कोणतेही मोठे दिवे असतात तर ते मी जेव्हा साफ करताना ते पूर्ण ओपन करतो आणि त्यानंतरच ते साफ करतो, कारण तेलाचे भाग म्हणजे तेलकट भाग कुठे ना कुठेतरी राहून जातात, त्यामुळे स्वच्छ प्रकारे ते साफ होत नाही. त्यामुळे मग मी सर्व जे समय असतात किंवा दिवे असतात तर ते पूर्ण म्हणजे सेपरेट करतो आणि त्यानंतर ते क्लीन करतो आणि पुसल्यानंतर पुन्हा मी ते जॉईन करून ठेवतो. तर पूजेचं साहित्य आता माझं काढणं चालूच होतं. तर अशा प्रकारच्या छोट्या वाट्या मी खास करून पूजेचं साहित्य किंवा नैवेद्य दाखवण्यासाठीच घेतल्या होत्या, कारण आपल्याला महादेवांच्या पूजेसाठी बरंचसं पूजेचं सामान लागतं, जसं की काळे तीळ, पांढरे कमळगट्टा, अजून बरंचसं साहित्य लागतं. त्यासाठीच मी ह्या वाट्या घेतल्या होत्या. आणि त्याचबरोबर आजची जी शिवमूठ होती म्हणजेच दुसऱ्या श्रावण सोमवाराची शिवमूठ ही पांढरे तीळ होती. तर तीळ देखील मी म्हणजेच जमा करून घेतले आणि त्याचबरोबर जे काही म्हणजेच चंदन वगैरे लागतं, जे पंचामृत होतं तर ते देखील मी तयार करून घेतलं. म्हणजेच जे शिळदूध होतं तर त्याच्यामध्येच मी दही, अजून थोडंसं मध, त्यानंतर साखर, त्यामध्ये थोडंसं तूप, अशा प्रकारे त्याचं पंचामृत तयार करून घेतलं. आणि त्याचबरोबर जे मला पूजेला साहित्य लागणार होते म्हणजेच पिवळे चंदन, लाल चंदन, त्याचबरोबर अबीर आणि हे सर्व देखील मी साहित्य म्हणजेच पूजेच्या ताटामध्ये ठेवून घेतलं. त्यानंतर 2 निरांजन देखील मी ठेवून घेतले, कारण एका निरांजनमध्ये मी तुपाचा दिवा लावतो आणि एका निरांजनमध्ये म्हणजे मी कापूर जाळतो. तर तुम्हाला ते व्हिडिओमध्ये दिसेलच. आणि पहिल्या श्रावण सोमवारात देखील मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केला होता की आपण पूजेला कोणकोणते साहित्य घ्यावं, तर तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा. आणि पहिल्या श्रावण सोमवाराचा पूजेचा देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, जर तुम्ही तो बघितला नसेल तर नक्की बघा. तर अशा प्रकारे आता जे मला पूजेला साहित्य लागणार होतं सर्व तुम्ही एकत्रित करून घेतलं. आता यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे महादेवांची पिंड तयार करायची होती. तर महादेवांची पिंड ही मी मातीचीच तयार करत असतो. सर्वात पहिल्यांदा आता या समयांमध्ये मी म्हणजे वाती टाकून घेतल्या आणि त्यामध्ये तेल टाकून घेतलं, जेणेकरून आता एकदा पूजेला लागलं तर पूजा ही म्हणजेच पटपट होऊन जाते, सर्व जर सामान एकत्रित असलं तर सर्वात पहिल्यांदा आता महादेवांची पिंड तयार करायची होती. त्यासाठी जेव्हाही आपण महादेवांची पिंड तयार करतो तर जे माती आपण यूज करतो तर ती माती आपण खास करून म्हणजे जे बेलाचं झाड असतं तर त्याच्या खालचीच यूज केली पाहिजे, किंवा जर आपल्याला ती माती जर भेटली नाही तर स्वच्छच माती तुम्ही यूज करा. तर अशा प्रकारे मी माती आणली होती. तर मातीमध्ये देखील मी थोडंसं म्हणजे जे पंचामृत तयार केलं ते टाकलं, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि त्यानंतर त्याची महादेवाची पिंड तयार करून घेतली. सर्वात पहिल्यांदा खालचं जे म्हणजे भाग असतो शिवलिंगाचा तर तो मी भाग तयार करून घेतला आणि त्यावरती मग मी शिवलिंगाचा आकार दिला. आणि जेव्हाही आपण शिवलिंग तयार करतो तर खालती आपल्याला बेलाचं पान ठेवायचं असतं. तर मी म्हणजे शिवलिंग तयार करण्यासाठीच एक प्लेट घेतली होती, म्हणजेच जेणेकरून त्याच्यावरती मी बेलाचं पान ठेवलं आणि त्यानंतर त्याच्यावरती मी शिवलिंग ठेवलं. आणि जेव्हाही आपण शिवलिंग तयार किंवा शिवलिंगाची पूजा करतो तर तेव्हा ते शिवलिंगाचा निमुळता भाग असतो म्हणजे जी जलाधारी असते तर ती उत्तरेकडे असावी, अशा प्रकारे आपण शिवलिंगाची पूजा करावी लागते. तर तशा प्रकारेच मी करत असतो. तर जे काही शिवलिंग होतं तर ते देखील मी माझं तयार करून झालेलं आहे.